एक माणूस साप चावल्याने मरतो, पण त्याच्या शरीरामध्ये विष सापडत नाही. मग त्याचा मृत्यू कसा झाला? त्याने मेंदूला सांगितलं होतं की साप विषारी आहे आणि शरीराने ती आज्ञा मृत्यू म्हणून ऐकली. त्या माणसाला विषारी साप चावल्यानंतर काय होते ही लक्षणं पण माहीत नव्हती. पण तरीही त्याला ती सगळी लक्षणं आली जी विष शरीरात गेल्यानंतर येतात. मग एक छोटासा विचार करा की मेंदू विष आहे हे ऐकत असेल तर अमृत आहे हे ऐकणार नाही का? एक स्टडी सांगतो की आपल्या मेंदूचा फक्त 5% भाग सायंटिस्ट आणि डॉक्टर्सला आतापर्यंत माहीत झालाय. बाकी 95% मेंदूमध्ये अशा अशा मिस्टेरियस गोष्टी घडतात की अजूनही सायंटिस्ट आणि डॉक्टर्स हैराण होतात की आपण मृत घोषित केल्यानंतर हा माणूस जिवंत कसा झाला. या मेंदूमध्ये सगळे रोग बरे करण्याची ताकद आहे. तुम्ही त्याला एकदा ऑर्डर तर देऊन बघा, औषध तो आपोआप तयार करेल. तुमचं औषध तुमच्या विचारांमध्ये दडलंय. एकदा त्याला सांगून तर बघा की यार मी बरा झालोय आणि आता मला माझ्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायचा आहे. मला ज्या ज्या गोष्टी करायच्या राहिल्यात आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी करायच्यात. मग बघा चमत्कार. एक दिवस तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ त्या प्रत्येक गरजूला पाठवा. कदाचित या व्हिडिओमुळे त्याच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा येईल आणि त्याच्या आयुष्यासाठी एक नवी जीवन संजीवनी मिळेल. शेअर नक्की करा.